जय शिवराय शेतकरी मित्रांनो, रब्बीचं जे काय अनुदान आहे तर ते अनुदान आता बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होत आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत रक्कम हे वितरित झाले नाही। तर पुढील संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे हे मिळाले नाही, 8,500 रुपये। आणि जे काय रब्बीचं अनुदान आहे ते सुद्धा त्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत मिळालं नाही। आणि ज्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान मिळत आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये देण्याची तरतूद हे शासनाची आहे, पण त्यांना कमी आहे। तर काही शेतकऱ्यांना 10,000 येत आहे, तर काही शेतकऱ्यांना 20,000 येत आहे। यापर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता या संदर्भामध्ये म्हणजे रब्बीचं अनुदान 44,86,000 शेतकऱ्यांसाठी 4,486 कोटी रुपयाचं अनुदान हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, जे काही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत नाही तर त्याचं कारण काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमार्फत माहिती करून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये अनुदान वितरण झालेलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण अद्यापपर्यंत आलेलं नाही त्या शेतकऱ्यांना म्हणजे आता जे काही तहसील लेवलवर जिल्हा लेवलवर त्यांची यादी आली किंवा त्यांची पैशाची आकडेवारी आलेली आहे, त्या शेतकऱ्यांना एका आठवड्यानंतर रब्बीचं अनुदान हे त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे अशी माहिती संबंधित विभागाकडून दिलेली आहे। त्यांना फोन करून विचारलं असता की एक आठवड्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात रब्बी सीड्स अनुदान असा मेसेज येईल तुम्हाला, रब्बी सीड्स म्हणून त्या मेसेजमध्ये लिहून राहील। तर ते रब्बीचं अनुदान असेल। आणि अतिवृष्टीचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना आलं नाही त्यांना सुद्धा एक आठवड्यानंतर येईल अशी माहिती सांगितलेली आहे। पण बऱ्याच शेतकऱ्यांना 18,500 कसे हे सुद्धा विचारण्यात येत आहे। तर 8,500 हे नुकसान भरपाईचे आणि रब्बीचं अनुदान हे 10,000 असे एकूण 18,500 रुपये हे झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची टक्केवारी 33% अधिक दाखवली असेल तर त्या शेतकऱ्यांना 100% म्हणजे पूर्ण भरपाई, नुकसान भरपाई आणि या जी रब्बीचं अनुदान हे 10,000 रुपये मिळणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना 18,500, कोणत्या शेतकऱ्यांना 20,000 या संदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो, नुकसानीच्या टक्केवारीनुसार जो काही अहवाल आपल्या तालुक्यातून गावातून महसूल अधिकारी असो का कृषी विभागामार्फत जात असतो त्याच टक्केवारीनुसार शासन हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकत आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना 100% पैसे हे मिळत सुद्धा नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना 60%, 70% या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई जशी दाखवन 30%, 40%, 50%, 60%, 70%, 100%, त्याचप्रमाणे नुकसान भरपाईची आकडेवारी आणि अनुदानाची आकडेवारी सुद्धा त्याच पद्धतीमध्ये राहणार आहे। कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांसोबत नाही। शेतकऱ्यांसोबत असतं तर सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर 2.5 एकराचे 10,000, 5 एकराचे 20,000 आणि 7.5 एकराची जमीन ज्या शेतकऱ्यांकडे असेल 3 हेक्टरच्या मर्यादेत त्यांना सरसकट 30,000 रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर आले असते। कारण शक्तिपीठ मार्गासाठी हजारो कोटीची तरतूद ह्या शेतकऱ्यांना ह्या सरकारला करता येते कर्ज काढून, पण शेतकऱ्यांसाठी तोडकी मदत 32,000 कोटीची तरतूद केली, पण अद्यापर्यंत 32,000 कोटीची पैशाचा रिलीज झालेला नाही। त्यामुळे त्याच्यात देखील एक टप्पा, शेवटचा टप्पा उरलेला, म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर 100% नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान अद्यापपर्यंत आले नाही। आता ज्या तालुक्यात वितरण झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना सोमवारपासून म्हणजे आज उद्यापासून वितरण होण्याची शक्यता ही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सांगितली आहे। कारण आकडेवारी आलेली आहे, पण त्यांचा मागील आठवड्यामध्ये वितरण झालं नाही, पण या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवारपासून वितरण होणार अशी सुद्धा माहिती दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती रब्बी अनुदान संदर्भामध्ये अपडेट।